जय गुरुदेव. तर एक पाहिलेला विषय सांगते की खूप वेळेला असं होतं की जीवनात दुःख असतं, दारिद्र्य असतं, तर कोणीतरी काय करत राहतात. बायकांमध्ये जास्त बघायला मिळतं की आमचं असं आहे, आमचं असंच चाललं आहे, आमच्याकडं पैसे येत नाही, आमच्याकडं असंच असतं, सारखं काहीतरी चालूच असतं, आम्हाला काही सुखच नाही, असं सारखं सारखं बोलत राहतात. आणि शेजाऱ्यांना ऐकवत राहतात, आजूबाजूच्यांना ऐकवत राहतात आमचं असं असेल. मग हे सांगितल्याने काय होणार आहे? तर तुमचं जे दुःख असतं ना, ते तुम्हालाच भोगायला लागतं. तुम्ही कोणाला कितीही सांगितलं तर ते कमी होत नाही. जर देवाला सांगितलं तर देव मार्ग तरी देतील. आणि अशाने ह्या बायका काय करतात, सतत तेच 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 बोलून दुःख वाढवत राहतात, पण ते दुःख काय कमी होत नाही. आणि तुमचे भोग जे काय असतील ते तुम्हालाच भोगायला लागतात. ज्या वेळेला तुमच्यावर दुःख येतं, तुम्हाला कुठंतरी लागतं, त्याची वेदना तुम्हालाच होते. तुमचा स्वतःचा नवरा जरी असेल तर तोही ते दुःख घेऊ शकत नाही, स्वतःची मुलं असतील तेही दुःख घेऊ शकत नाही. ते आपलं जे काय असेल ना कर्माचे भोग, ते आपल्यालाच भोगायला लागतात. पण ह्याच्यातून मार्ग जर काढायचा असेल तर मार्ग एकच आहे, तो म्हणजे देवापर्यंत जाण्याचा भक्ती. आणि भक्ती तुम्हाला जमत नसेल तर नका करू, पण असं सारखं सारखं बोलत राहणं, ह्याला त्याला सांगणं, त्याच्याने काहीच होत नाही. त्याच्याने प्रश्न तर सुटत नाही तुमचा, पण दुःख वाढतं. आणि हे खरं आहे, आम्हाला गुरुदेवांनी पण हे सांगितलेलं आहे की जे लोक अशी करतात की त्यांचं दुःख ते स्वतः वाढवत राहतात, कमी नाही होत. आणि वर्षानुवर्ष कुणीतरी भाड्याने राहत असेल तर वर्षानुवर्ष त्यांची परिस्थिती तीच असते, प्रगती तर होतच नाही. आणि तेच बोलत राहतात, तसेच राहतात. आत्ता आहे त्याच्यापेक्षा परिस्थिती त्यांची खाली येते पण वर जात नाही. याचं कारण काय? तर काही वेळेला बायका कुठं कसा विचार करावा हे कळत नाही. जिथं विचार करायची वेळ असतात तिथं वेळ वायाला घालवतात. आणि वेळ ज्या वेळेला निघून जाते तेव्हा त्यांना कळतं आपल्या हातात काहीच राहिलं नाही. तर खरंच जे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नक्की ऐका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, सुखी व्हा. आणि खरंच स्वतःचा विचार करा, स्वतःच्या घराचा विचार करा. जास्त लोकांमध्ये डोकवू नका, वेळ वायाला घालवू नका, स्वतःचं चांगलं करून घ्या, भक्ती करा, सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव. बोल पद्मावती माता की जय. बोल मांडरच्या कळायचं चांगलं.